अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेनं म्हणजेच एलसीबीनं अवघ्या 3 तासात उलगडा करत हा अपघात नसून खून असल्याचं निष्पन्न केलंय। या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश रतनलाल अग्रवाल याला ताब्यात घेऊन डाबकी रोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय। 8 जुलै रोजी रेल्वे गेट परिसरात जखमी अवस्थेत आढळलेला राजू पांडुरंग इंगळे वय वर्ष 42 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र मृतदेहावरील जखमांमुळे घातपाताचा संशय असल्यानं स्थानिक गुन्हे शाखेनं तातडीनं तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सुरेश रतनलाल अग्रवाल याला ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत पैशांच्या व्यवहारातून आणि जुन्या वादातून मारहाण केल्याची कबुली आरोपीने दिली आहे। त्यानंतर डाबकी रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे।